नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रानं जातीनिहाय आरक्षणाच्या अधिकारांवरून राज्याची फसवणूक केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. आता पवार यांना फडणवीसांनी प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. हे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. फक्त आपल्या राज्यात ओबीसी आरक्षण नाही अशी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार केंद्रावर याची जबाबदारी ढकलतीये. राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नाही, निवडणुकांपर्यंत चालढकल करायची आहे आणि ओबीसींना फसवण्याचं काम सरकार करतंय. आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं खोटेपणा केलेला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे. राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतंय. राज्य सरकारमुळे राज्यातलं आरक्षण गेल्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. शरद पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे. कुठेही गेलेलं नाही, ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातलं ओबीसी राजकीय आरक्षण गेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्यातलं गेलं नाही. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाहीये. या राज्य सरकारला जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत चालढकल करायची आहे, तोपर्यंत कारणं सांगायची आहेत. सरकारच्या मनात असेल तर होऊ शकेल, पण सरकारच्या मनात नाही, स्पष्ट आहे. ओबीसींना फसवण्याचं काम या सरकारमध्ये चाललं आहे. सर, असा एक आरोप होतोय की सध्या मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये राज्यात जातीयता आली अशा पद्धतीने असं जर कोणी सांगत असेल की केंद्र सरकारची जनगणनाला परवानगी नाही, याच्यापेक्षा मोठी दिशाभूलच नाही. याचं कारण इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता केंद्राची कोणतीही परवानगी लागत नाही. आम्ही ज्यावेळेस ओबीसी मराठा आरक्षणाकरता इम्पेरिकल डेटा जमा केला होता, कोणाची परवानगी घेतली होती? कोणाचीच नाही. 100% स्टेटचा विषय. आणि सर्वोच्च न्यायालयाने स्टेटला डायरेक्टिव्ह दिले आहेत. स्टेटला सांगितलंय इम्पेरिकल डेटा जमा करा, केंद्राला नाही. त्यामुळे हे राज्याचीच जबाबदारी आहे, गरजच नाही आहे. सगळा खोटेपणा चालला. शरद पवार यांचं अचानक ओबीसींबाबतचं प्रेम उफाळून आल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे. केंद्रानं ताट वाढलंय खरंय, पण तुमचे हात बांधले गेले आहेत तेही खरंय, पण हे हात कुणामुळे बांधले गेले असा सवालही त्यांनी पवारांना केलेला आहे. शरद पवार जेव्हा सत्तेचा भाग बनले तेव्हा मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण घालवलं अशी टीकाही त्यांनी पवारांवर केलेली आहे. पवार यांचं अचानकपणे ओबीसींच्या प्रतीचं प्रेम उफाळून आलेलं आहे. असं म्हणतात की कुठलंही काम ते हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतूही कधी दाखवतही नाही. मला त्यांना इतकं सांगायचं आहे, केंद्रानं ताट वाढलंय हे खरं आहे, तुमचा हात बांधलेत हेही खरं आहे, पण हे हात बांधले गेले कुणामुळे? केंद्रामुळं की आपल्या पै पाहुण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, नातू, मुलगी यांना मोठं करण्यासाठी काम केलं. जेव्हा जेव्हा तुम्ही सत्तेचा भाग बनला तेव्हा तेव्हा तुमच्या करामतीनं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण घालवलं. तर आपण पाहतोय आता देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर या दोघांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. शरद पवारांवर टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण जे गेलंय त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हटलंय आणि केंद्र सरकारवर राज्य सरकार जबाबदारी ढकलत असल्याचाही आरोप केलाय. हा सगळा खोटेपणा सुरू असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. काही वेळापूर्वीच आपण देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया देखील पाहिली. फक्त आपल्याच राज्यात ओबीसी आरक्षण सध्या नाहीये. राज्य सरकार केंद्रावर सगळी जबाबदारी ढकलतंय. राज्य सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये आणि निवडणुकांपर्यंत चालढकल करायची आहे असे थेट आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेले आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आरोप प्रत्यारोप होत असल्याचं आपण पाहतो आहोत. राज्य सरकारमुळेच राज्यातलं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. राज्य सरकारला निवडणुकांपर्यंत चालढकल करायची आहे असंही फडणवीस यांनी म्हटलंय. ओबीसी समाजाला फसवण्याचं काम सरकार करतंय असंही फडणवीस यांनी म्हटलंय. पवारांच्या आरोपांवर देखील फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. आरक्षणाच्या बाबतीत सरकार खोटेपणा करत असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आणि याचबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत सध्या फोन लाईनवरनं. आव्हाड साहेब, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. देवेंद्र फडणवीस यांनी काही आरोप केलेत राज्य सरकारवर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून. राज्य सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, इच्छाच नाही राज्य सरकारची, असं सातत्यानं ते म्हणतायत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. आरक्षण हा मुळात मुद्दाच आणला काँग्रेसने. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला सन्मान देत असताना ही मान्यता काँग्रेसनेच दिली. नंतर ओबीसीच्या बद्दल मंडळ आयोग तयार करणं हे काम देखील काँग्रेसनेच केलं. शरद पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ऍक्सेप्ट केलेला मंडळ आयोग राबवण्याचं महाराष्ट्रात काम म्हणजे काँग्रेस सरकारनेच केलं. आणि आरक्षणाला आणि घटनेला विरोध कोणी केला हा इतिहास आहे. त्याच्यामुळे काय उगाच आपण काय वेगळं बोलायला नको त्याच्यामध्ये. नाही, पण आव्हाडसाहेब, सातत्यानं भाजपच्या नेत्यांतर्फे असं म्हटलं जात आहे की राज्य सरकार या बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकारची इच्छाशक्तीच नाही आरक्षण द्यायची. केंद्र सरकारने म्हणजे ते कोपराला गुळ लावतात ना तसं केलेलं आहे. कोपराला गुळ लावलेला आहे पण कोपर तोंडाजवळ गेलं पाहिजे ना. 50% कॅप आहे आणि तुम्ही आरक्षण वाढवा असं सांगतात, तर तुम्ही सगळ्याच अधिकार मग राज्य सरकारला देऊन टाका ना. एकीकडे सुप्रीम कोर्टाचा इंदिरा साहनी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या केसमध्ये लागलेला निकाल हा पाळावा लागतो. केंद्र सरकार त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही आणि आम्ही आता सगळं राज्य सरकारच्या हातात दिलंय असं म्हणून ते फसवणूक करतायत. नाही, पण मग आव्हाडसाहेब, ज्या वेळेला फडणवीस असं म्हणतायत की सरकार खोटेपणा करतंय या बाबतीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर, या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? कारण ज्या पद्धतीचे आरोप सातत्यानं भाजपच्या नेत्यांकडनं केले जात आहेत ते पाहता राज्य सरकारला सातत्यानं टीकेवरचं लक्ष केलं जात आहे. असं आहे की म्हणून तर मी सांगितलं की केंद्र सरकारची जबाबदारी केंद्र सरकार राज्य सरकारवर ढकलू पाहत आहे. केंद्र सरकारची जबाबदारी. आरक्षण हा काय स्टेटचा मुद्दा नाही आहे, हा सेंटरचा मुद्दा आहे. बर बर आव्हाडसाहेब, या सगळ्यामध्ये आपल्याला काय वाटतं नेमकं आता पुढे ज्या पद्धतीची पावलं टाकली जात आहेत या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर, म्हणजे ओबीसींचं राजकीय आरक्षण आहे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार जी पावलं टाकतंय, नेमकं किती आणखी काळ लागू शकतो या सगळ्या गोष्टींना पूर्ववत व्हायला? एकंदरीत केंद्र सरकार म्हणजे मुठीत दाबून ठेवायचं आणि सोडल्यासारखं दाखवायचं असं चालत नाही ना. खुल्या मनाने आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. तरी म्हणून आम्ही जे म्हणतो आहोत पहिल्यापासून की जातीनिहाय एकदा लोकसंख्येचं होऊ द्या ना, त्यांचं होऊ द्या. आता इम्पेरिकल डाटा जो कोर्टाने सांगितला, इम्पेरिकल डाटा घ्या आणि तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घ्यायला सुरुवात करा. आता इम्पेरिकल डाटा हा केंद्र सरकारकडे आहे. कारण केंद्र सरकारने मागच्या वेळेस सेन्सस केले ना, राज्य सरकार सेन्सस करत नाही. मग इम्पेरिकल डाटा असा कुठला मोठा आटम बॉम्ब आहे जो राज्य सरकारच्या हातात द्यायचा नाहीये. तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे ना. तर कोर्टाने सांगितलं इम्पेरिकल डाटा घ्या आणि इम्पेरिकल डाटाचा अभ्यास करून आरक्षण ठरवा. आता इम्पेरिकल डाटासाठी आम्हाला द्या हे पत्र केंद्र सरकार राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलं. केंद्र सरकार का देत का नाही? एक्सपोज होण्याची भीती मनात बाळगून तो दाबूनच ठेवायचा, याला काय अर्थ नाही ना. तो ॲटम बॉम्ब आहे का आमच्याकडे दिल्यावर आम्ही फेकून देऊ आणि कुठेतरी फुटेल? जर तो अभ्यासाचाच एक भाग आहे तर राज्य सरकार त्या अभ्यासाचा फायदा घेऊन जनसामान्यांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करेल. बर
आवडसाहेब, या सगळ्यामध्ये भाजपचे नेते सातत्यानं तर टीका करतायत, मात्र शरद पवारांवर देखील टीका होतीये या सगळ्याच्या बाबतीत. आपल्याला नेमकं त्याबद्दल काय वाटतं? आणि असं आहे की शरद पवारांवर टीका होते किंवा राष्ट्रवादीवर होते किंवा काँग्रेसवर होते, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की हे सगळं केलंय कोणी, त्याचा जन्मदाता कोण आहे. बर, आता जन्माला घातलेलं बाळ आपल्या मांडीवर ठेवायचंच नसेल तर दुसऱ्याच्या मांडीवर टाकावंच लागतं ना. बिलकुल. आपला मुद्दा कळला आवडसाहेब. बीजेपी करते. हा. आपल्या सोबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर देखील आहेत सध्या फोन लाईनवरनं. गोपीचंदजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत आता फोन लाईनवरनं, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारनं जर एम्पिरिकल डेटाचा जो काही एकंदरीतच स्टॅटिस्टिक्स आहे, डेटा आहे, तो दिला तर कदाचित हा प्रश्न लवकर सुटू शकेल. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? हे बघा, राज्य सरकारला या विषयामध्ये कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आता मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करणं गरजेचं आहे. त्याची कोणतीच अजून प्रक्रिया चालू केली नाही. 15 महिने यांनी मागास आयोगच नेमला नव्हता, तेव्हा काय केंद्र सरकार यामध्ये दोषी होतं का? नाही. कोणत्याही आरक्षणाची प्रोसेस राज्य सरकारनं पहिल्यांदा करायला पाहिजे, त्याबद्दलही ते बोलत नाहीत. ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही इम्पेरिकल डाटा द्या. केंद्राला नाही सांगितलं, राज्य सरकारला सांगितलंय. आणि मागं यांच्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे, जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय आला तेव्हा महाराष्ट्र सरकारनं राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून 4 महिन्याच्या आत इम्पेरिकल डाटा गोळा केला होता आणि तो न्यायालयात सादर केला होता. त्यामुळं सूट केंद्राकडे ढकलणं ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. आणि म्हणून त्यांनी आता राज्य मागास आयोग 15 महिने उशिरा गठीत केलाय. तर तुम्ही ताबडतोब आता त्याची प्रक्रिया चालू करा ना. मग ओबीसीला जर तुम्हाला राजकीय आरक्षण द्यायचं आहे तर त्याचं तुम्ही 4 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करा आणि तो घेऊन तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करा ना. का नुसतं ओबीसीचं आता हे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती 2022च्या फेब्रुवारीमध्ये होत आहेत. काही नगरपंचायत नगरपालिका हे नोव्हेंबर महिन्यामध्ये आहेत. म्हणजे ह्यांना वेळ काढत पुढे जायचं आहे. केंद्राकडे आहे का राज्याकडे आहे, केंद्राकडे आहे का राज्याकडे आहे. एकदा निवडणुका झाल्या का परत पुढचे 5 वर्ष ओबीसीला राजकीय आरक्षणाचा विषय येत नाही ना, तोपर्यंत निवडणुकाच होत नाहीत. आणि नुसती ही चालढकल चालू आहे. आवडसाहेब, आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? काम करायला पाहिजे. हो, आवडसाहेब, चालढकलपणा करतंय का राज्य सरकार? आरोप होतोय, गोपीचंद पडळकर करतायत. गोपीचंद पडळकरांना बीजेपीने फक्त आरोप करण्यासाठीच पक्षात घेतले आणि जितेंद्र आव्हाडांच्या काम दिलंय. माझ्याकडे चांगलं काम आहे, गृहनिर्माण मंत्री आहे मी. त्यांना आता अफगाणिस्तानाविषयी विचारा जास्त. तालिबानाची बाजू व्यवस्थित मांडते. यांना राज्यातल्या लोकांचं काय पडलंय ओबीसीचं यांचं त्यांचं, त्यांना ते प्रश्न विचारा, त्याच्यावर व्यवस्थित हे बोलतील. यांचा अभ्यास त्यात मोठा आहे. नाही, माझा अभ्यास जागतिक दर्जाचा आहे. तुमचा अभ्यास मोदींवर होता म्हणून मोदींना शिवाय घालत मागच्या वेळेस 6 महिन्यापूर्वी फिरत होतात. नाही, ते झालं की ते भाजपचं आहे काम. भाजपबद्दल माझ्याविषयी मी काय करतोय ते तुम्ही काय करता ते सांगा. तुम्ही फार महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे कुठलं ठोस धोरण नाही आहे. जो गायकवाड आयोग देवेंद्र फडणवीस सरकारनं स्थापन केला आणि त्या आयोगानं महाराष्ट्रातला मराठा हा मागास आहे हे सिद्ध केलं की जे कधी कुठल्या आयोगानं सांगितलं नव्हतं की महाराष्ट्रातला मराठा मागास आहे, तुम्हाला टिकवता आला नाही. आणि केंद्राच्या नावाने गोपीचंद पडळकरच पुढे होते. आणि एकदा निश्चित ठरवा किती वर्ष तुम्ही त्या पक्षात राहणार आहात. आधी हे निश्चित ठरवा की त्या पक्षात तुम्ही किती वर्ष राहणार आहात. नाही, ते बघू मी काय करायचंय. तुम्ही आता ह्याच्यावरती बोला. पक्षात माझा विषय ते मी बघेन. तुम्ही आता ह्या मुद्द्यावर बोला. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण बरोबर आहे ना. तुम्ही लोकांना फसवण्याचंच काम केलंय. महत्वाचं आहे. राहील माझा विषय, तुम्ही चिंता करू नका. कसं नाही, ओबीसीचं राजकीय आरक्षण महत्वाचं आहे का माझी पार्टी महत्वाची आहे? मराठा समाजाला आरक्षण देणं महत्वाचं आहे. मी कुठं असणं महत्वाचं आहे? तुम्ही माझ्यावरती नंतर डेबिट करा. माझी चर्चा नंतर ठेवा सेपरेट. तुम्ही या आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्य सरकारमधले मंत्री आहात म्हणून तुम्ही भूमिका मांडा ना.
नाही गोपीचंदजी कुठल्या माणसाशी बोलतो तेही महत्त्वाचं आहे गोपीचंदजी ना. तुम्हाला विनंती करतो जितेंद्र आव्हाडांना त्यांचं म्हणणं पूर्ण करू दे, मी तुम्हालाही वेळ देईन बोलायला. आव्हाड साहेब बोला आपण. त्यांनी ओबीसीचा आणि मराठा समाजाचा बोला ना. हो मग आपण त्यांच्याकडनं उत्तर तर घेऊया. गोपीचंदजी काय होणार आहे, माझी चर्चा सेपरेट ठेवा की तुम्ही मुद्द्यावरती बरं बोलूया. आपण मुद्द्यावरती बोलू आणि मुद्द्यावरतीच उत्तरं घेऊ. एवढं काय तुमचं म्हणजे उंची नाही आहे असं मला वाटतं. बरं आव्हाड साहेब मुद्दा भरकटतोय. गोपीचंदजी मुद्दा माझी भरकटतोय. उंची काढायला तुमची लायकी काय? मी कुठे तुमची लायकी काढली हो, मी फक्त उंची नाही, उंची काढायला तुम्ही कोण आहे असं महामानव की तुम्ही फार असं या उंचीवर मी जाऊन कुठे बसलाय? म्हणलं की मी महामानव नाही आव्हाड साहेब आणि गोपीचंद पडळकर मी दोघांनाही विनंती करतो आपण वैयक्तिक टीका माझी उंची काढायला वैयक्तिक कोण टीका आहे? टिप्पणी नको करूया. आपण मुद्द्यावर बोलूया. कारण बोला ना. नाही गोपीचंदजी मी तुम्हालाही विनंती करतो पुन्हा एकदा आपण वैयक्तिक टीका टिप्पणीवर जोर न देता आपण सध्या हा मुद्दा जो आहे महत्वाचा. माझं म्हणणं आहे की तुम्ही मुद्द्यावरती बोला. मी आपण वैयक्तिक कधी विषय घेतला नाही गोपीचंदजी आपण त्यांना वेळ तर देऊया, त्यांना बोलू तर दे. अफगाणिस्तानचा विषय मी काढला का तुम्ही काढला? आव्हाड साहेब जाऊ दे, आपण आता त्या मुद्द्यावर नको बोलूया. आपण वैयक्तिक टीका टिप्पणी टाळून आता जो महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर बोलूया. 50% कॅप जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट काढत नाही आणि त्याच्या विरोधात सेंट्रल सुप्रीम कोर्टात जात नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. ते फक्त फेकमफाकी आहे. 102 अमेंडमेंट केलं, राज्य सरकारच्या हातात दिलं. 50% कॅप लूज झाली का? जर कॅप लूज झाली नसेल काय करणार आहे कुठलं राज्य सरकार? बर गोपीचंदजी यावर आता आपण बोला. हे बघा, ठीक आहे, आता मी एका जेव्हा कॉन्क्लेव्हला आलोय. आरक्षणाला फोन बंद करतोय. सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती दिली. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा स्थगिती दिली तेव्हा राज्य सरकारमध्ये सगळ्यांनी भूमिका काय मांडली की केंद्रानं आमचे अधिकार काढून घेतले. राज्याचे अधिकार केंद्रानं काढून घेतल्यामुळं राज्याला ते अधिकार नाहीत. तुम्ही सगळे चॅनेलवरच्या बातम्या बघा. तेव्हा हे विषय बोलले नव्हते की 50% आरक्षणाची अट. आणि जेव्हा केंद्राने ही दुरुस्ती केली आणि त्याच्या आदल्या दिवशी हे सांगायला लागले 50% अट तुम्ही संपवून टाका पुढे. अरे ज्या राज्यांनी 50% पुढे आरक्षण केलं त्या राज्यातली त्यांनी परिस्थिती ही केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. ही वेगळी परिस्थिती आहे. तामिळनाडू सारखा विषय घेतला तर तिथं अनेक जमाती आहेत की त्या दिवसा बाहेरच पडत नाहीत. ते सगळं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. तुम्ही महाराष्ट्रातली अशी परिस्थिती मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जी आहे किंवा ओबीसीच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळं दाखवा ना. ती आता पुढे जाईल. तुम्ही जर तशी परिस्थिती सिद्ध करू शकत नाही ती राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि ते आपण केलं पाहिजे. 2 महिन्यापूर्वी तुम्ही काय विषय मांडला नाही की 50% सुद्धा आता पुढे गेली पाहिजे. तेव्हा तुम्ही म्हणत होता की राज्याचे अधिकार केंद्रानं काढून घेतले. आपला मुद्दा कळला. केंद्रानं राज्याला अधिकार दिला की तुम्ही दुसरं चालू केलं. म्हणजे आपली जबाबदारी केंद्रावरती ढकलायची ही पद्धत जरा राज्य सरकारनं बंद केली पाहिजे. राज्याचं काम राज्यानं करावं, केंद्राकडे जे काय काम असेल तर केंद्रानं करावं. तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर आहे. बिलकुल तुमचा मुद्दा कळला गोपीचंदजी आणि खूप खूप धन्यवाद आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. जितेंद्र आव्हाड देखील आपल्या सोबत होते, गृहनिर्माण मंत्री. आव्हाड साहेब आपले देखील आभार, आपण बोललात त्याबद्दल. या सगळ्यामध्ये आरोप प्रत्यारोप जे होत होते ते अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय. केंद्राकडे फक्त का बोट दाखवता? राज्य सरकारची जबाबदारी राज्य सरकारनं पार पाडली पाहिजे, केंद्र सरकारची जबाबदारी केंद्र सरकार पार पाडेल असं भाजपचे नेते म्हणतायत. तर दुसरीकडे राज्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं असं सातत्यानं सांगितलं जात आहे की ज्या बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत त्या केंद्र सरकारकडनंच होणं गरजेचं आहे, तरच राज्य सरकारला काहीतरी करता येऊ शकेल. या मुद्द्यावरनं येत्या काळात देखील आरोप प्रत्यारोपच रंगतील की काय असंच सध्या तरी दिसतंय. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. एम्बसी परिसरामध्ये तातडीनं काही हेलिकॉप्टर्सही उतरवण्यात आली. तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करण्याच्या आधीच अमेरिकेनं हेलिकॉप्टर्स पाठवून आपल्या दूतावासात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणत्याही नागरिकांच्या मालमत्तेला किंवा जीविताला धक्का लावणार नाही असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. तालिबानच्या बंडखोर सैनिकांनी अफगाणिस्तानची कारवाई सुरू होताच अफगाणिस्तानच्या प्रमुखांनी थेट देशच सोडणं पसंत केलं. पण अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की कोणत्याही अफगाणी नागरिकाच्या मालमत्तेला धक्का लागणार नाही. तालिबानचा आमच्या परीनं आम्ही मुकाबला करू. शहराची आणि नागरिकांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततेनं व्हावं असा आमचा प्रयत्न असल्याचं
अफगाणच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाक्वाल यांनी सांगितलं. काबूलला स्वतंत्र ठेवण्यासाठी याच देशाचे सुपुत्र सक्षम असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा एक व्हिडिओ एका वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून झालेल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलंय. तालिबानी सैन्याचा आम्ही सर्व शक्तीनिशी मुकाबला करू असंही त्यांनी म्हटलंय. कोणत्याही विरोधाचा सामना न करावा लागल्यानं तालिबानी फौजांचा अफगाणिस्तान आणि प्रामुख्यानं देशाची राजधानी काबूलमधला प्रवेश सहज आणि सोपा झाल्याचं समजलं. नागरिकांनी आता देश सोडून पळ काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत, कारण लोकांना भीती आहे की तालिबान पुन्हा एकदा पूर्वीसारखेच भयानक कायदे करेल आणि लोकांवर अत्याचारही करेल. अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे त्याकडे आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी म्हटलंय. ते व्हॅटिकन सिटी इथल्या आपल्या निवासस्थानावरून लोकांशी बोलत होते. हा संघर्ष हिंसक होणार नाही तर शांततापूर्ण होईल असा विश्वास पोप फ्रान्सिस यांनी बोलून दाखवलाय. सत्तेच्या हस्तांतरणादरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानच्या फौजांनी कब्जा केल्यानंतर हजारो नागरिकांनी काबूलमधल्या न्यू काबूल बँकच्या बाहेरही मोठी गर्दी केली. बँकेच्या बाहेर जमलेल्या हजारो नागरिकांना बँकेत ठेवलेले पैसे काढायचे होते. सगळ्यांनाच भीती होती ती तालिबाननं केलेल्या हल्ल्याची. सगळ्यांना बँकेत ठेवलेले आपापले पैसे काढायचे होते. काबूलवर तालिबाननं कोणत्याही विरोधाशिवाय अतिशय सहजपणे कब्जा केला. त्यांना कोणताही विरोध झाला नाही. आता आपले पैसे परत मिळणार का याबाबत इथे जमलेल्या लोकांना चिंता सतावत होती. अफगाणिस्तानचं सरकार आमच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप सुद्धा काही संतप्त नागरिकांनी केला. अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य राखण्यासाठी पाकिस्तानसह काम करू असा विश्वास तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानमधले नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतायत आणि या पार्श्वभूमीवर एर्डोगन यांनी हे विधान केलंय. अशा परिस्थितीत तुर्कस्तान आणि पाकिस्तान सहकार्याची गरज आहे ती ओळखून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधनं काढता पाय घेत असताना आपलं साहेबरोबर इथं सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या खास प्रशिक्षित कुत्र्यांना घेऊन परत जाणं पसंत केलं. अमेरिकेच्या सैन्याचे अधिकारी मायदेशी परत जाताना आपल्या सोबत आणलेले प्रशिक्षित कुत्रे घेऊन माघारी परतले. अमेरिकेचे लष्करी अधिकारी माघारी परतल्यानंतर काबूलचं विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आल्याचं जाहीरही करण्यात आलं. सत्ता काबीज केल्यानंतर तालिबाननं रविवारी अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा सुरू केलेली आहे. मुलं मुली शाळेत जाऊ शकतील अशी प्रतिक्रिया प्रांतीय शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलाखतीदरम्यान दिली. शरिया कायद्याचं उल्लंघन होणार नसेल तर आमचा मुलामुलींच्या शिक्षणाला विरोध नाही असं अधिकारी मौलवी जन्नत गुल अजीज यांनी म्हटलंय. शिक्षणाला वयाचं बंधन नाही. आमचं राष्ट्र सुशिक्षित व्हावं अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून क्रोएशियाच्या नागरिकांची रविवारी सुटका करण्यात आली. 23 नागरिक बॅगा घेऊन लष्कराच्या हेलिकॉप्टर्समध्ये बसल्याचं नोवा टीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यांच्यासाठी नेमके कोणी प्रयत्न केले हे स्पष्ट झालं नाही, पण परतलेले बहुतेक नागरिक परदेशी कंपन्यांसाठी काम करणारे कंत्राटदार होते. त्यामुळं संबंधित परदेशी कंपन्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याचं क्रोएशियाच्या सरकारकडून सांगितलं गेलं. नागरिकांना जास्त रक्तपात बघावा लागू नये म्हणून देश सोडून जात असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी फेसबुक पोस्टवरून स्पष्ट केलं. आणखी देशवासीय शहीद झाले तर आणि त्यांना काबूल शहराचा नाश सहन करावा लागला असता. परिणामी मोठी मनुष्यहानी झाली असती. अफगाण लोकांच्या सन्मान आणि संपत्तीचं रक्षण करण्याची अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं अफगाणिस्तानच्या संसदेवर आणि राष्ट्रपती भवनावर तालिबान्यांनी कब्जा केल्याची व्हिडिओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपमध्ये तालिबानच्या सैनिक आणि नेत्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाच्या
मुख्य दालनात घुसून कब्जा केल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव देण्यात आल्याचंही तालिबानी नेत्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2001लाच तालिबाननं अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव दिलेलं होतं. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी झाल्याची दृश्य दिसत आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी दुसऱ्या देशांमध्ये आसरा घेण्यासाठी आता विमानानं जाता येतंय का याची चाचपणी करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी केलेली होती. अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान आक्रमक झाल्याचं दिसलेलं होतं. अवघ्या 8च दिवसात काबूल या अफगाणिस्तानच्या राजधानीवर तालिबाननं आपलं पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय. अमेरिकेसह विविध देशांच्या नागरिकांना आपण कोणताही धक्का लागू देणार नाही. ज्यांना जायचंय त्यांना त्यांच्या देशात जाऊ दिलं जाईल असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देशातील पहिले सार्वजनिक वाहनतळावरील इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंटचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येतोय. दादर इथल्या कोहिनूरमधल्या सार्वजनिक वाहनतळावर हे चार्जिंग पॉइंट्स तयार करण्यात आलेले आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक कारचं धोरण राज्य सरकारनं नुकतंच जाहीर केल्यानंतर आता इलेक्ट्रिक कारसाठी सार्वजनिक वाहनतळांवर इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्यामुळे नागरिकांना आता इलेक्ट्रिक कारही घेता येऊ शकेल आणि त्यांना त्यांची कार चार्जही करता येऊ शकेल. यासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. देशातील हे पहिलं सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मुंबईतल्या दादर इथं सुरू करण्यात आलेलं आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. उदय, पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक कार्सचं धोरण काही दिवसांपूर्वीच खरं तर राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. त्याच अनुषंगानं आता हे एक आणखी स्तुत्य पाऊल उचललं जातं. इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंट्स जे सार्वजनिक रूपानं आता मुंबईकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? सार्वजनिक वाहनतळावरचा पहिला इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट आहे, ज्याचं लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. मुंबई महापालिकेने हा वाहनतळ उभारलेला आहे आणि तिथे इलेक्ट्रिक कारचं चार्जिंग पॉइंट जो आहे करण्यात आलेला आहे. देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे आणि हे प्रदूषण कमी करायचं असेल तर कार्बन उत्सर्जन करणाऱ्या या ज्या पेट्रोल डिझेलच्या ज्या कार आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत. त्या कशा कमी होणार, त्यासाठी इलेक्ट्रिक कार हा सर्वोत्तम पर्याय आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक कारचं धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि इलेक्ट्रिक कारचं धोरण जाहीर केल्यानंतर इलेक्ट्रिक कारला लागणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंधन असणार आहे ते इलेक्ट्रिक पॉवर पॉईंटचे असणार आहे आणि इलेक्ट्रिक पॉवर पॉईंट तिथे आता सुरू करण्यात आलेलं आहे. हे पहिलं सार्वजनिक वाहनतळाचं इलेक्ट्रिक पॉईंट आहे, ज्याचं आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेच्या हस्ते. आणि हे इलेक्ट्रिक पॉईंट जे आहे अतिशय स्वस्त आहे, कारण फक्त 15 रुपये पर युनिट इतका त्याचा दर असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील एक स्वस्त एक दर जे आहे ते आकारला जाणार आहे. सध्या पेट्रोल डिझेलची जी काही दरवाढ झालेली आहे त्यावर सर्वोत्तम पर्याय असल्याचं देखील बोललं जात आहे. थोड्याच वेळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतील. नेमकी आता मुंबईत हे सुरू झालेलं चार्जिंग पॉईंट आहे, तसे अजून किती चार्जिंग पॉईंट सुरू करणार जेणेकरून पर्यावरणपूरक अशा कार ज्या आहेत मोठ्या संख्येने नागरिक घेऊ शकतील. उदय, एका वेळेला नेमक्या किती इलेक्ट्रिक कार या चार्जिंग स्टेशनवर चार्ज होऊ शकतील, काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे? आणि आपण जसं म्हणालात की अजून मुंबईमध्ये किती ठिकाणी याबद्दलचं नियोजन केलं जाऊ शकेल, त्याबद्दलची नेमकी काय माहिती देता येऊ शकेल? इथे जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी जी माहिती दिली आहे 24 तासामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये 72 कारचं इलेक्ट्रिक चार्जिंग जे आहे ते होऊ शकतं. टोटल 72 कारचं चार्जिंग जे आहे ते होऊ शकतं आणि एक कार जी आहे ते साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये फुल चार्ज होऊ शकते अशी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि हे एका चार्जिंग पॉईंटचं आहे. असे चार्जिंग पॉईंट जे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी उभारण्यात येणार आहेत मुंबई महापालिकेतर्फे. आणि त्यावेळेला तिथे काय काय व्यवस्था असेल ही मुंबई महापालिका असेल, अनेक खासगी ज्या सोसायटी असतील त्यांना देखील त्यांच्या
वाहनतळांवरती अशा प्रकारे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट जे ते निर्माण करता येणार आहे, तसं धोरणच राज्य सरकारने आखलेलं आहे. बिलकुल उदय, या राज्य सरकारनं राबवलेल्या धोरणाचा निश्चितपणे येत्या काळात फायदा होऊ शकेल की काय आणि त्यामुळे प्रदूषण टाळता येऊ शकेल की काय असंच दिसतंय. आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. आपण पाहतो आहोत इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉईंट स्टेशनची स्थापना आता करण्यात आलेली आहे. मुंबईतल्या दादर भागामध्ये हे पहिलं सार्वजनिक इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन असणार आहे. 15 रुपये इतकीच फक्त याला शुल्क आकारलं जाणार आहे. आणि यानंतरची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत मुद्दा महाराष्ट्रामध्ये, आणि ही ब्रेकिंग न्यूज नेमकी काय याचा आपण ब्रेकिंग न्यूज पाहूया. ही ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे खरं तर अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स दिल्याची ब्रेकिंग न्यूज आहे. 18 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. ईडीनं हे 5वं समन्स पाठवलेलं आहे. अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स पाठवलंय. 18 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांना दिलासा न मिळाल्यानं ईडी पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावलं गेलेलं आहे. 5वं समन्स असणार आहे जे ईडीनं आतापर्यंत अनिल देशमुख यांना हे बजावलेलं आहे. 18 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून दिले गेलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांना दिलासा मिळालेला नव्हता आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा ईडी ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय. 18 ऑगस्टला चौकशीला हजर राहावं असे आदेश या समन्सच्या माध्यमातून ईडीनं अनिल देशमुख यांना दिलेले आहेत. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विवेक गुप्ता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. विवेक, अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा समन्स बजावलेलं आहे ईडीकडून चौकशीला हजर राहण्याच्या या संदर्भात काय नेमकी माहिती देत आहे? बिल्कुल सही कहा आपने. देखिए, महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख को एक बार फिर से जांच एजेंसी ईडी ने समन भेजा है. आपको बताना चाहेंगे कि ईडी का ये 5वां समन है जब अनिल देशमुख को भेजा गया है. पिछले 4 समन में अनिल देशमुख ईडी के सामने वो पेश नहीं हुए हैं. हर बार उनके वकील आते थे और उनके वकील हर बार कहते थे कि मैटर अभी सुप्रीम कोर्ट में है और इसके बाद सुप्रीम कोर्ट का जो भी फैसला आएगा उसके बाद वो तय करेंगे कि अनिल देशमुख ईडी के सामने पेश होते हैं या नहीं. लेकिन कल ही सुप्रीम कोर्ट में अनिल देशमुख वाले मामले में फैसला आ चुका है और सुप्रीम कोर्ट ने अनिल देशमुख को कोई भी राहत नहीं दी है. यही वजह है कि अब फिर से एक बार ईडी ने 5वां समन जारी किया है और 18 अगस्त यानी कि कल सुबह 11 बजे अनिल देशमुख को मुंबई के बेलाड पियर स्टेट के ईडी दफ्तर में पेश होने को कहा गया है. ये पूरा मामला 100 करोड़ की वसूली का है. जब मुंबई पूर्व पुलिस कमिश्नर परमवीर सिंह ने आरोप लगाए थे कि अनिल देशमुख जब गृह मंत्री थे तब 100 करोड़ रुपए की वसूली करने का उनके ऊपर दबाव डालते थे. तो उसी आरोप के तहत ईडी ने मामला दर्ज किया है और उसी मामले के तहत ईडी बार बार अनिल देशमुख के पूछताछ करना चाहती है. लेकिन हर बार अनिल देशमुख ने अपनी सेहत का हवाला और सुप्रीम कोर्ट का हवाला देते हुए ईडी के सामने पेश नहीं हुए हैं. लेकिन अब सुप्रीम कोर्ट से उन्हें कोई राहत नहीं मिली है. अब उनके पास एक ही चारा बचता है कि 18 अगस्त यानी कल जो समन भेजा जाएगा अनिल देशमुख को, उसमें वो सुबह मुंबई के ईडी दफ्तर में पेश हों. बिलकुल विवेक, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. अनिल देशमुख यांची अडचण वाढवणारी खरं तर ही बातमी म्हणावी लागेल. ईडी पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे. 5व्यांदा ईडीनं अनिल देशमुख यांना समन्स बजावलेला आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. तालिबानच्या बंडखोर सैनिकांनी अफगाणिस्तानची कारवाई सुरू होताच अफगाणिस्तानच्या प्रमुखांनी थेट देशच सोडणं पसंत केलं. पण अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की कोणत्याही अफगाणी नागरिकाच्या मालमत्तेला धक्का लागणार नाही. तालिबानचा आमच्या परीनं आम्ही मुकाबला करू. शहराची आणि नागरिकांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततेनं व्हावं असा आमचा प्रयत्न असल्याचं
अफगाणच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाक्वाल यांनी सांगितलं. काबूलला स्वतंत्र ठेवण्यासाठी याच देशाचे सुपुत्र सक्षम असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा एक व्हिडिओ एका वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून झालेल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलंय. तालिबानी सैन्याचा आम्ही सर्व शक्तीनिशी मुकाबला करू असंही त्यांनी म्हटलंय. कोणत्याही विरोधाचा सामना न करावा लागल्यानं तालिबानी फौजांचा अफगाणिस्तान आणि प्रामुख्यानं देशाची राजधानी काबूलमधला प्रवेश सहज आणि सोपा झाल्याचं समजलं. नागरिकांनी आता देश सोडून पळ काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत, कारण लोकांना भीती आहे की तालिबान पुन्हा एकदा पूर्वीसारखेच भयानक कायदे करेल आणि लोकांवर अत्याचारही करेल. अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे त्याकडे आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी म्हटलंय. ते व्हॅटिकन सिटी इथल्या आपल्या निवासस्थानावरून लोकांशी बोलत होते. हा संघर्ष हिंसक होणार नाही तर शांततापूर्ण होईल असा विश्वास पोप फ्रान्सिस यांनी बोलून दाखवलाय. सत्तेच्या हस्तांतरणादरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानच्या फौजांनी कब्जा केल्यानंतर हजारो नागरिकांनी काबूलमधल्या न्यू काबूल बँकच्या बाहेरही मोठी गर्दी केली. बँकेच्या बाहेर जमलेल्या हजारो नागरिकांना बँकेत ठेवलेले पैसे काढायचे होते. सगळ्यांनाच भीती होती ती तालिबाननं केलेल्या हल्ल्याची. सगळ्यांना बँकेत ठेवलेले आपापले पैसे काढायचे होते. काबूलवर तालिबाननं कोणत्याही विरोधाशिवाय अतिशय सहजपणे कब्जा केला. त्यांना कोणताही विरोध झाला नाही. आता आपले पैसे परत मिळणार का याबाबत इथे जमलेल्या लोकांना चिंता सतावत होती. अफगाणिस्तानचं सरकार आमच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप सुद्धा काही संतप्त नागरिकांनी केला. अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य राखण्यासाठी पाकिस्तानसह काम करू असा विश्वास तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानमधले नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतायत आणि या पार्श्वभूमीवर एर्डोगन यांनी हे विधान केलंय. अशा परिस्थितीत तुर्कस्तान आणि पाकिस्तान सहकार्याची गरज आहे, ती ओळखून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधनं काढता पाय घेत असताना आपलंसाहेबरोबर इथं सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या खास प्रशिक्षित कुत्र्यांना घेऊन परत जाणं पसंत केलं. अमेरिकेच्या सैन्याचे अधिकारी मायदेशी परत जाताना आपल्या सोबत आणलेले प्रशिक्षित कुत्रे घेऊन माघारी परतले. अमेरिकेचे लष्करी अधिकारी माघारी परतल्यानंतर काबूलचं विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आल्याचं जाहीरही करण्यात आलं. सत्ता काबीज केल्यानंतर तालिबाननं रविवारी अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा सुरू केलेली आहे. मुलं मुली शाळेत जाऊ शकतील अशी प्रतिक्रिया प्रांतीय शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलाखतीदरम्यान दिली. शरिया कायद्याचं उल्लंघन होणार नसेल तर आमचा मुलामुलींच्या शिक्षणाला विरोध नाही असं अधिकारी मौलवी जन्नत गुल अजीज यांनी म्हटलंय. शिक्षणाला वयाचं बंधन नाही. आमचं राष्ट्र सुशिक्षित व्हावं अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलं. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून क्रोएशियाच्या नागरिकांची रविवारी सुटका करण्यात आली. 23 नागरिक बॅगा घेऊन लष्कराच्या हेलिकॉप्टर्समध्ये बसल्याचं नोवा टीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यांच्यासाठी नेमके कोणी प्रयत्न केले हे स्पष्ट झालं नाही, पण परतलेले बहुतेक नागरिक परदेशी कंपन्यांसाठी काम करणारे कंत्राटदार होते. त्यामुळं संबंधित परदेशी कंपन्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याचं क्रोएशियाच्या सरकारकडून सांगितलं गेलं. नागरिकांना जास्त रक्तपात बघावा लागू नये म्हणून देश सोडून जात असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी फेसबुक पोस्टवरून स्पष्ट केलं. आणखी देशवासीय शहीद झाले तर आणि त्यांना काबूल शहराचा नाश सहन करावा लागला असता. परिणामी मोठी मनुष्यहानी झाली असती. अफगाण लोकांच्या सन्मान आणि संपत्तीचं रक्षण करण्याची अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं अफगाणिस्तानच्या संसदेवर आणि राष्ट्रपती भवनावर तालिबान्यांनी कब्जा केल्याची व्हिडिओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपमध्ये तालिबानच्या सैनिक आणि नेत्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाच्या
मुख्य दालनात घुसून कब्जा केल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव देण्यात आल्याचंही तालिबानी नेत्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2001लाच तालिबाननं अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव दिलेलं होतं. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी झाल्याची दृश्य दिसत आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी दुसऱ्या देशांमध्ये आसरा घेण्यासाठी आता विमानानं जाता येतंय का याची चाचपणी करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी केलेली होती. अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान आक्रमक झाल्याचं दिसलेलं होतं. अवघ्या 8च दिवसात काबूल या अफगाणिस्तानच्या राजधानीवर तालिबाननं आपलं पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय. अमेरिकेसह विविध देशांच्या नागरिकांना आपण कोणताही धक्का लागू देणार नाही. ज्यांना जायचंय त्यांना त्यांच्या देशात जाऊ दिलं जाईल असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे. रविवारी सकाळी काबूलमध्ये तालिबानच्या सैनिकांनी प्रवेश केलेला होता. यावेळेला शहराच्या जवळपास सगळ्याच भागातनं गोळीबाराचे जोरदार आवाज ऐकू येत होते. अमेरिकेच्या एम्बसी परिसरामध्ये तातडीनं काही हेलिकॉप्टर्सही उतरवण्यात आली. तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करण्याच्या आधीच अमेरिकेनं हेलिकॉप्टर्स पाठवून आपल्या दूतावासात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अफगाणिस्तानमधली अस्थिर परिस्थिती अजूनही कायम आहे. मात्र अफगाणिस्तानमध्ये सध्या असलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. C-17 विमानाचं काबूलमधून उड्डाण झालेलं आहे. 120 भारतीयांना घेऊन मायदेशी आता हे विमान दाखल होईल. एअरफोर्सचं विमान जे आहे ते जामनगर इथं दाखल झालेलं आहे, उतरलेलं आहे आणि नंतर हिंडनला हे विमान रवाना होणार आहे. काल सकाळी देखील भारतीय हवाई दलाचं एक विमान काबूलमधनं आलेलं होतं, ज्यामध्ये सुमारे 150 भारतीय होते. आता देखील C-17 विमानानं काबूलमधनं उड्डाण केलेलं होतं आणि वायुसेनेच्या जामनगर इथल्या तळावर हे विमान लँड झालं. या विमानामध्ये 120 भारतीय लोक आहेत आणि त्यामुळे यानंतर आता जामनगरहून हिंडनला हे विमान रवाना होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून युद्ध पातळीवर अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू केले गेलेले होते आणि त्याचाच हा एक भाग आहे. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे त्याकडे आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी म्हटलंय. ते व्हॅटिकन सिटी इथल्या आपल्या निवासस्थानावरून लोकांशी बोलत होते. हा संघर्ष हिंसक होणार नाही तर शांततापूर्ण होईल असा विश्वास पोप फ्रान्सिस यांनी बोलून दाखवला आहे. सत्तेच्या हस्तांतरणादरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानच्या फौजांनी कब्जा केल्यानंतर हजारो नागरिकांनी काबूलमधल्या न्यू काबूल बँकच्या बाहेरही मोठी गर्दी केली. बँकेच्या बाहेर जमलेल्या हजारो नागरिकांना बँकेत ठेवलेले पैसे काढायचे होते. सगळ्यांनाच भीती होती ती तालिबाननं केलेल्या हल्ल्याची. सगळ्यांना बँकेत ठेवलेले आपापले पैसे काढायचे होते. काबूलवर तालिबाननं कोणत्याही विरोधाशिवाय अतिशय सहजपणे कब्जा केला. त्यांना कोणताही विरोध झाला नाही. आता आपले पैसे परत मिळणार का याबाबत इथे जमलेल्या लोकांना चिंता सतावत होती. अफगाणिस्तानचं सरकार आमच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप सुद्धा काही संतप्त नागरिकांनी केला. अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य राखण्यासाठी पाकिस्तानसह काम करू असा विश्वास तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानमधले नागरिक मोठ्या प्रमाणात
स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतायत आणि या पार्श्वभूमीवर एर्डोगॉन यांनी हे विधान केलंय. अशा परिस्थितीत तुर्कस्तान आणि पाकिस्तान सहकार्याची गरज आहे, ती ओळखून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधनं काढता पाय घेत असताना आपलं साहेबरोबर इथं सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या खास प्रशिक्षित कुत्र्यांना घेऊन परत जाणं पसंत केलं. अमेरिकेच्या सैन्याचे अधिकारी मायदेशी परत जाताना आपल्या सोबत आणलेले प्रशिक्षित कुत्रे घेऊन माघारी परतले. अमेरिकेचे लष्करी अधिकारी माघारी परतल्यानंतर काबूलचं विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आल्याचं जाहीरही करण्यात आलं. सत्ता काबीज केल्यानंतर तालिबाननं रविवारी अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा सुरू केलेली आहे. मुलं मुली शाळेत जाऊ शकतील अशी प्रतिक्रिया प्रांतीय शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलाखतीदरम्यान दिली. शरिया कायद्याचं उल्लंघन होणार नसेल तर आमचा मुलामुलींच्या शिक्षणाला विरोध नाही, असं अधिकारी मौलवी जन्नत गुल अजीज यांनी म्हटलंय. शिक्षणाला वयाचं बंधन नाही, आमचं राष्ट्र सुशिक्षित व्हावं अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून क्रोएशियाच्या नागरिकांची रविवारी सुटका करण्यात आली. 23 नागरिक बॅगा घेऊन लष्कराच्या हेलिकॉप्टर्समध्ये बसल्याचं नोवा टीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यांच्यासाठी नेमके कोणी प्रयत्न केले हे स्पष्ट झालं नाही, पण परतलेले बहुतेक नागरिक परदेशी कंपन्यांसाठी काम करणारे कंत्राटदार होते. त्यामुळं संबंधित परदेशी कंपन्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याचं क्रोएशियाच्या सरकारकडून सांगितलं गेलं. नागरिकांना जास्त रक्तपात बघावा लागू नये म्हणून देश सोडून जात असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी फेसबुक पोस्टवरून स्पष्ट केलं. आणखी देशवासीय शहीद झाले तर आणि त्यांना काबूल शहराचा नाश सहन करावा लागला असता, परिणामी मोठी मनुष्यहानी झाली असती. अफगाण लोकांच्या सन्मान आणि संपत्तीचं रक्षण करण्याची अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं अफगाणिस्तानच्या संसदेवर आणि राष्ट्रपती भवनावर तालिबान्यांनी कब्जा केल्याची व्हिडिओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपमध्ये तालिबानच्या सैनिक आणि नेत्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाच्या मुख्य दालनात घुसून कब्जा केल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव देण्यात आल्याचंही तालिबानी नेत्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2001लाच तालिबाननं अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव दिलेलं होतं. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी झाल्याची दृश्य दिसत आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी दुसऱ्या देशांमध्ये आसरा घेण्यासाठी आता विमानानं जाता येतंय का याची चाचपणी करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी केलेली होती. अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान आक्रमक झाल्याचं दिसलेलं होतं. अवघ्या 8च दिवसात काबूल या अफगाणिस्तानच्या राजधानीवर तालिबाननं आपलं पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय. अमेरिकेसह विविध देशांच्या नागरिकांना आपण कोणताही धक्का लागू देणार नाही, ज्यांना जायचंय त्यांना त्यांच्या देशात जाऊ दिलं जाईल, असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे. रविवारी सकाळी काबूलमध्ये तालिबानच्या सैनिकांनी प्रवेश केलेला होता. यावेळेला शहराच्या जवळपास सगळ्याच भागातनं गोळीबाराचे जोरदार आवाज ऐकू येत होते. अमेरिकेच्या एम्बसी परिसरामध्ये तातडीनं काही हेलिकॉप्टर्सही उतरवण्यात आली. तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करण्याच्या आधीच अमेरिकेनं हेलिकॉप्टर्स पाठवून आपल्या दूतावासात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणत्याही नागरिकांच्या मालमत्तेला किंवा जीविताला धक्का लावणार नाही, असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. तालिबानच्या बंडखोर सैनिकांनी अफगाणिस्तानची कारवाई सुरू होताच अफगाणिस्तानच्या प्रमुखांनी थेट देशच सोडणं पसंत केलं. पण अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की कोणत्याही अफगाणी नागरिकाच्या मालमत्तेला धक्का लागणार नाही. तालिबानचा आमच्या परीनं आम्ही मुकाबला करू. शहराची आणि नागरिकांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततेनं व्हावं असा आमचा प्रयत्न असल्याचं
अफगाणच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाक्वाल यांनी सांगितलं. काबूलला स्वतंत्र ठेवण्यासाठी याच देशाचे सुपुत्र सक्षम असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा एक व्हिडिओ एका वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून झालेल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलंय. तालिबानी सैन्याचा आम्ही सर्व शक्तीनिशी मुकाबला करू असंही त्यांनी म्हटलंय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 आणि बायजूजनं राबवलेल्या यंग जीनियस या उपक्रमामुळे अनेक प्रतिभावंत तरुण प्रकाश होतात आले. न्यूज 18च्या व्यासपीठावर तरुणांनी आपल्या कौशल्याची, बुद्धीची चुणूक दाखवली. अनेक तरुणांनी आपली मनोगतही उघड केली. गणित, संगीत, क्रीडा, कला या क्षेत्रांमध्ये ही मुलं हुशार, प्रतिभावंत होती. त्यामुळे याच व्यासपीठानं पुन्हा एकदा अशा तरुण प्रतिभावंतांचा शोध घेण्याचं ठरवलंय. याबाबत तुमच्याकडे जर काही माहिती असेल तर news18.com/younggenius वर नोंदणी करा किंवा बायजूसचं ॲप डाउनलोड करा आणि भेट द्या. लवकरच आम्ही तुमच्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या बायजूस यंग जीनियस सीझन 2 हा उपक्रम घेऊन येत आहोत. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.